चला आता नवा विचार नवं धोरण घेऊन आमचं ध्येय सत्ता नाही तर परिवर्तन आहे. प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव या परिसरातून ते या ठिकाणी नेतृत्व करू इच्छितात. समाजाला काहीतरी देणं असतं, त्यातून मी प्रत्येक वेळेस काय ना काय गोष्टी राबवत असतो. तुमच्या दृष्टिकोनातून राजकारण म्हणजे नेमकं काय, राजकारणात काय व्हायला पाहिजे, काय होऊ नये, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. युवकच आता पुढे येऊ शकतो आणि युवकच सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. किशोरताई, आपण बघतोय की महिलांच्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, या अनुषंगाने काय नेमके ठोस पावलं शासन दरबारी उचलायला पाहिजे होते? जे काही अत्याचार होत आहेत वारंवार घडतातच आहेत आणि घडतच राहतात. त्याच्यावरती ठोस असा अजून नियम किंवा कायदा सरकारने काढलेला नाही आहे. या वाड्यांचे नेमकं काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत? तुम्ही त्या ठिकाणी गेलात, त्या भागामध्ये आजपर्यंत काही ठिकाणी रोड पण नाही, ड्रेनेज पण नाही आणि पाण्याचा पण प्रश्न आहे. कचऱ्याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, त्या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना असतील, सोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने उपाययोजना असायला पाहिजेत, त्या देखील त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या. बालाजीनगरच्या इथं आलो की त्या फुटपाथ आहे, त्या फुटपाथवरती काही भाजीवाले बसतात, त्यांना कुठेतरी जागा करून देण्यात अपेक्षित आहे. आमच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो की तुम्ही नक्कीच महानगरपालिका या ठिकाणी जिंकावी आणि नागरिकांच्या ज्या काही तुमच्या डोळ्यासमोर व्हिजन आहे ते नक्कीच तुम्ही या ठिकाणी पूर्ण करावं, याच आमच्याकडून शुभेच्छा आणि सदिच्छा.